मित्रांनो, आत्ताच्या पायथॉन एन्व्हायरमेंटमध्ये नोटबुकमध्ये गुगल कोलॅब घ्या, ज्युपिटर घ्या, याच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रोग्रामिंग करायला जी मजा येते ते कुठंच येणार नाही मित्रांनो. इतकं इतकं सुटेबल याच्यात जेमिनीचा एआय असिस्टंट सुद्धा आता अवेलेबल झालेला आहे. आपण सगळं काही एकदम कोणताही न्यूमरिकल काही प्रोग्रामिंग आपण काही सेकंदात काही मिनिटात आपण करू शकतो. छोटे मोठे सोल्युशन करू शकतो आपण. पहिला डाटा टाईप आपण सर्च करून घेऊया. डाटा टाईप्स कसा असतो. बेसिक डाटा टाइप्स याच्यामध्ये काय काय टाईप इंटिजर्स, फ्लोट, कॉम्प्लेक्स नंबर, स्ट्रिंग्स या काही याच्या बेसिक डाटा टाइप मध्ये असतात. त्याच्यात बोलेन पण आपण घेऊ. बोलेन हे पण डाटा टाइप घेऊ आपण. आता इंटिजर म्हणजे काय मित्रांनो, आपण पहिले नंबर सिस्टम ओळखून घेऊ आणि डायरेक्ट मी तुम्हाला प्रोग्रामिंगने कशी प्रोग्रामिंग करायची, छोटे नंबर मोठे नंबर एकदम सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही सुद्धा लगेच याच्यात गुगल कोलॅब, मी गुगल कोलॅब मध्ये केलं आणि गुगल कोलॅब मध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवतो याच्या व्हिडिओमध्ये. तर इंटिजर टाइप डाटा कसा असणार मित्रांनो, सिंपल इंटिजर टाइप ए इक्वल टू 1 2 3 असे नंबर, प्लस मायनस असे नंबर पाहिजे. याच्यात डेसिमल पॉईंट येत नाही, सगळे असे नंबर. ए इक्वल टू 10 हे प्रिंट रिझल्ट पाहायचा असेल तर मी काही कमांड सुद्धा तुम्हाला दाखवल्या. बस ए इक्वल टू 10 प्रिंट ए रिझल्ट दाखवला पाहिजे. बी काय असेल ते दाखवलं पाहिजे. फ्लोट म्हणजे काय, फ्लोटिंग पॉईंट म्हणजे काय, याच्यात डेसिमल नंबर असतात, ते प्लस असू शकतात मायनस असू शकतात. ए इक्वल टू 3.14 हा फ्लोट झाला, डेसिमल पॉईंट आला. बी इक्वल टू -5.12 डेसिमल पॉईंट मायनस मध्ये आहे, तर ही त्याची प्रोसेस. आणि नंतर कॉम्प्लेक्स नंबर, यस कॉम्प्लेक्स नंबरला असं लिहिलं जातं ए इक्वल टू 2 + 3 नंतर जे, 3 + 3 नंतर जे, असे कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही याचे ऍडिशन मल्टिप्लिकेशन तुम्हाला काय करायचं ते करू शकता. एकाच विंडोमध्ये तुम्ही सगळं काही फंक्शन करू शकता. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, किती नंबर जरी असले ABCD असे मल्टिपल जरी असले तुमचा टाइम वाचल. एक सिंपल कमांडने सगळं काम होतं आपलं. हे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन सगळं किती मोठा नंबर असू द्या, एकाच याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल कामं याच्यात करू शकतात. तर हे झालं सिंपल. मी हे तर लाईव्ह दाखवणार आहे त्यामुळे याची काही गरज नाही सध्या. नंतर टेक्स्ट कोड हे झाले न्यूमरिक टाईपचे, बेसिक डाटा टाईपचे. नंतर टेक्स्ट याच्यामध्ये स्ट्रिंग असतात. क्लास डेटा टाईप विच रिप्रेझेंट टेक्स्ट स्ट्रिंग, याच्यात यस याच्यामध्ये ए ला जुम्बेर, बी पायथॉन, सी ला माझं नाव, असं ही स्ट्रिंग असते. आणि आपण स्ट्रिंग सुद्धा बनवू शकतो. याच्यात नाव आपण घेऊ शकतो, नंबर घेऊ शकतो, सगळं घेऊ शकतो. आपल्याला जर याचा क्लास कोणता आहे, मी ए प्रिंट टाईप ए म्हणलं तर हा लगेच आपल्याला आयडेंटिफाय करून सांगेल क्लास इज स्ट्रिंग, STR याचा शॉर्ट फॉर्म मध्ये क्लास आपल्याला स्ट्रिंग मिळून जाईल. दुसरं बोलेन्स रिप्रेझेंट, याच्यात आपल्याला आन्सर याच्यात ट्रू आणि किंवा फॉल्स मिळणार. 2 नंबर माझ्याकडे 10 आणि 5 आहे. आता मी विचारतो, सांगतो एक्स मोठा, मी जर अशी कमांड लिहिली एक्स वाय पेक्षा मोठा आहे, आन्सर ट्रू येईल. जर दुसरा मी कमांड टाकली प्रिंट वाय मोठा एक्स पेक्षा होईल काही, तर एक्स 10 आहे, वाय 5 आहे, तर रिझल्ट फॉल्स यायला पाहिजे. याच्यात ट्रू फॉल्स जिथं पाहिजे तुम्हाला तो तुम्ही याचा वापर करू शकता. बोलेन नंबरचा सुद्धा तुमच्याकडे 2 उत्तर पाहिजे असेल तर. आता याची डिटेल प्रोग्रामिंग, सगळ्या टेक्निकचे प्रोग्रामिंग तुम्हाला मी करून दाखवतो कसे नंबर घ्यायचे आणि कसे रन करायचे. गुगल कोलॅब हा जेमिनीचा ऑन ठेवायचा. हा तुमचा प्रोग्रामिंग जर चुकत असेल तर तुम्हाला हा सपोर्ट करून तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये काही एरर येत असेल तर याचं असिस्टन्स, लाईव्ह असिस्टन्स तुम्हाला, तुम्ही हे टाईप करा, तुम्ही ब्रॅकेट विसरले, ते सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतात. तर मी हे बेसिक याच्यात वर्जन हे मी कोलॅब मध्ये करतोय. कोलॅबला इंटरनेट लागतं, पण हा 24 तास तुम्ही इंटरनेट असेल तर एकदम बेस्ट वे, मोबाईलवर सुद्धा याचं ऍप्लिकेशन रन करू शकता. इथं लॉग इन, तुमचं एक ईमेल आयडी पाहिजे तुम्हाला, बस त्याचा ईमेल आयडी लॉग इन करा तर तुम्हाला याचा ऍक्सेस मिळेल. रॅम बघा, आता हे तुमचं सगळं ड्राईव्हवर सगळं सेव्ह होणार आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं. आता मी नंबर घेतो ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 20, सी इक्वल टू 30. मला खूप ऑपरेशन करायचे, मला A + B + C करायचं आहे. मी तर काय करतो, डी मी इथं लिहितो. एक नंबर तर आहे आपल्याकडं, दिस इज नंबर. 3 नंबर मला A इक्वल टू 10, B इक्वल टू 20, C इक्वल टू 30. 3 नंबर माझ्या 3 नंबर आहे. तर मला डी चं उत्तर शोधायचं. डी इक्वल टू A + B + आणि C. मला डी असा पण काढायचा A - B - C. डी मला असा पण काढायचा आहे A × B × C. मला डी असा पण पाहिजे A/B/C. सगळं बस फक्त करून घ्या. याच्यानंतर फक्त प्रिंट डी टाकत चला. प्रिंट डी, हे बघा प्रिंट डी टाकला. खाली उत्तर तुमचे पहिलं समला उत्तर 60 आलं पाहिजे. दुसरं A - B - C, A - B - C उत्तर 40 डायरेक्ट मिळून जाईल तुम्हाला प्रिंट डी टाकत चला. प्रिंट
स्मॉल लेटर मध्ये प्रिंट डी, बस तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले होऊन जाईल. रिझल्ट बघा सगळे तुम्ही मल्टिपल किती ऑपरेशन करा, खाली रिझल्टची टॅब मध्ये इथे रिझल्ट सुद्धा मिळतोय तुम्हाला. काय ए डी फायनल डी ए बाय बी बाय सी तुम्हाला इथं सुद्धा सगळे आन्सर मिळत आहेत. सगळ्यांचे आन्सर एकाच याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट असे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता. रन एकाच कमांडने सगळं काम होतं. इथं कमांड इथं प्रेस करा किंवा रन ऑल इथं प्रेस करा, तुमचं सगळं पूर्ण फुल प्रोग्राम रन होणार आणि तुमच्या सगळ्या कमांड एकाच टायमाला ऍक्टिव्हेट होऊन तुम्हाला सगळे रिझल्ट मिळतील. बघा किती ऑपरेशन करू शकता. हे न्यूमरिक डाटा टाइपचं बेसिक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काही करा याच्यामध्ये. पण इथं इंटिजर नंबर, आता फ्लोटिंग नंबर सुद्धा घेऊ शकता, डेसिमल नंबर सुद्धा घेऊ शकतात. हा यूज ऑफ फ्लोट म्हणजे इथं डेसिमल नंबर. आता याच्यात सुद्धा ऍडिशन सबट्रॅक्शन तुमचं होणार सेम जसं पहिल्या केसमध्ये होतं, फक्त आता इथं तुमचे नंबर असे फ्लोटिंग नंबर राहणार. यूज ऑफ फ्लोट कॅन बी एक्सप्रेस इन फ्रॅक्शनल और एक्सपोनेन्शियल फॉर्म -314.158. दुसरा नंबर फ्लोटिंग कसा असू शकतो 3.141, नंतर e⁻² पॉवर, नंतर 3.14 हे फ्लोटिंग मध्ये ई चे लोअर केस ई आणि हा अप्पर केस ई या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये याला आपण म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा नंबर असू शकतात. आता मी दोन नंबर घेतो. i = 3.5, i = 3.5 आणि j = 1.2. मला पाहिजे डायरेक्ट आन्सर पाहिजे. प्रिंट i %j, मला लगेच उत्तर 1.1 आलं पाहिजे. फर्स्ट आन्सर. कन्वर्ट टू फ्लोट आता कन्वर्ट टू फ्लोट म्हणजे आता कोणतं हा नंबर घ्यायचा मला. प्रिंट फ्लोट 35 काय, जर असा कधी पण नंबर आला 35 इथं कुठेच डिसेबल नाही म्हणजे हा झाला इंटिजर, हा इंटिजर झाला. जर याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करताना डेसिमल येईल. आता डेसिमल कुठे येईल, डायरेक्ट 35.0. तर मला हा इंटिजर टू फ्लोट कन्वर्ट करायचा. हा नंबर मी कमांड देतो प्रिंट फ्लोट 35, तर मला डिस्प्ले झाला पाहिजे 35.0. दुसरं हे झालं दुसरं ऑपरेशन. म्हणजे मला इंटिजर दिला, तुम्ही त्याला फ्लोट मध्ये करू शकतो. फ्लोट भेटला, इंटिजर मध्ये सुद्धा ट्रान्सफर करता येतं. प्रिंट इंटिजर आणि 35.0 आपल्याला आन्सर 35 रिव्हर्स भेटलं पाहिजे. न्यूमरिक स्ट्रिंग टू फ्लोट, यस. आता असा घेतो मी i = फ्लोट इन ब्रॅकेट, आपण एक सिंगल कोड घ्या 4.85, दुसरा नंबर घ्या j = फ्लोट 7.68. बस मला काय करायचं, i आणि j दोन नंबरचे हे फ्लोटिंग नंबर आहे. फ्लोट शब्द का वापरला, फ्लोट म्हणजे आणि फ्लोटिंग डेसिमल नंबर आहेत. मला याचं ऑपरेशन करायचं आहे k = i + j. मला सब ऍडिशन करायची याची ऍडिशन काय, नियरली 12.53. यस, या दोघांची जर ऍडिशन केली k = i + j, हे दोघांची डायरेक्ट मला फ्लोट ऍडिशन मिळेल. i + j जर केलं तर याची 4.85 + 7.68 अशा पद्धतीने तुम्ही याचं ऑपरेशन करू शकता. के काढू शकता. प्रिंट के मला रिझल्ट पाहिजे, याचा काय असेल ते रिझल्ट मिळून जाईल मला 12.53. नंतर फ्लोट टू इंटिजर. आता हे उत्तर तुमचं इंटिजर के. आता ह्या केला तुमचा नंबर कोणता आहे, के 12.53 आला. हा 12.53 नंबर कोणता आहे तुमचा, हा फ्लोटिंग नंबर आहे. मला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर मी डेसिमल पुढचे डेसिमल नंतरचं सगळं काय डिलीट करून टाकल. मी फक्त याला एकच कमांड टाकतो, फ्लोट टू इंटिजरला. इंटिजर के चा इंटिजर मध्ये घे, तर मला उत्तर फक्त 12 मिळेल. यस, आन्सर 12 मिळेल. इंटिजर मध्ये कन्वर्ट झाल्यावर आन्सर 12. तर हे एक झालं सगळ्यात महत्वाचं फंक्शन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स मध्ये मी घेतो 3 नंबर A B C. A = 2 + 3j, B = 3 + 3j, C = 1 - 2j. हे नंबर घ्यायचे. मी तर लाईव्ह त्याच्यात दाखवते करू तुम्हाला. मी लाईव्ह प्रोग्रामिंग आन्सर सगळं दाखवते आणि मला मल्टिपल ऑपरेशन करायचे. तर मी D काढायचा. मला D = A + B + C मला, आणि प्रिंट D. बस याने आपल्याला लगेच रिझल्ट मिळून जाईल. आपला हा A B C याचं डायरेक्ट ऍडिशन डायरेक्ट करणार आणि प्रिंट इन रिझल्ट मिळेल. दुसरं मी याच्यामध्ये फंक्शन हे करू शकतो, A - B - C. आणि दुसरं आणखी जर मला करायचं A * स्टार घेतो आपण, A * B * C. हे मल्टिप्लिकेशन सुद्धा करून मिळेल मला. A/B / C हे सगळं करू शकतो. आणि फायनली त्या कमांडच्या खालीच प्रिंट रिझल्ट म्हणजे प्रिंट D म्हणा, तिथं रिझल्ट लगेच डिस्प्ले होईल तुमचा. एकाच टायमाला सगळे रन केले चालेल, 1 बाय 1 केले तरी चालेल. प्रिंट D म्हणत चला, तुमचे रिझल्ट सगळे तयार होतील. बघा मी नंबर घेतले होते A =
हे नंबर घेतले होते मी, फक्त हे नंबर माझ्याकडे हे इनपुट डाटा होता. A इक्वल टू 2 प्लस 3J, B इक्वल टू 3 प्लस 3J, C इक्वल टू 1 मायनस 2J. पण आता हे कॅल्क्युलेटर करायला किती डिफिकल्टी जाईल, आपण असं आपल्या नोटबुकमध्ये करायचा प्रयत्न केला, खूप टाइम जाईल. पण याच्यामध्ये डायरेक्ट एकाच टायमाला तुम्ही सगळे फीचर सगळं काही करताय. पहिले ऍडिशन माझं आलं 6 प्लस 4J, याच्यासाठी 6 प्लस 4J आन्सर आलं. दुसरं फंक्शन मला भेटलं -2 प्लस 2J. नंतर भेटलं मला मल्टिप्लिकेशन 27 प्लस 21J. नंतर फायनली जे डिव्हिजन करायला सांगितली A बाय B बाय C करून दे मला 0.1 प्लस 0.366 बिग नंबर. सो दिस इज, असे रिझल्ट तुम्हाला भेटले पाहिजे. खूप सोपं, खूप इंटरेस्ट येतो याच्यामध्ये. नंतर स्ट्रिंग पण मला वापरायची. स्ट्रिंग आता मी पायथॉनकडून असे काही कामं करून घेऊ शकतो. मला डॅश 50 वेळेस लिहू पाहिजे, माझं नाव 50 वेळेस लिहू पाहिजे, असे कामं स्ट्रिंगचं याच्यामध्ये करता येतं. स्ट्रिंगला फक्त स्ट्रिंगमध्ये तुम्ही सांगा काय तुम्हाला करून पाहिजे. तुमचं नाव, पायथॉनचं नाव 50 वेळेस लिहून पाहिजे का माझं नाव 50 वेळेस लिहून पाहिजे, आपण सगळे स्ट्रिंगमध्ये करू शकतो. काय असते स्ट्रिंग? पायथॉन स्ट्रिंग इज ए कलेक्शन ऑफ युनिकोड कॅरेक्टर्स. यस, कलेक्शन ऑफ युनिकोड कॅरेक्टर म्हणजे तुम्ही नंबर पण आले, डेसिमल पॉईंट पण आले, रिअल नंबर पण आले, इंटिजर पण आले आणि टेक्स्ट नंबर, टेक्स्ट सुद्धा आलं याच्यामध्ये. तर हे सगळं कॉम्बिनेशनला आपण स्ट्रिंग म्हणतो. पायथॉन स्ट्रिंग कॅन बी इन्क्लोज इन अ सिंगल, डबल, ट्रिपल कोट्स. कोट्स म्हणजे याच्यामध्ये नंबर लिहावा लागतो. हा सिंगल कोट, हा डबल कोट, हा ट्रिपल कोट, ट्रिपल कोट. याच्यामध्ये ए असं मी सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट याच्यात याला असं म्हणतात, सिंगल, डबल, ट्रिपल. मी याच्यात दाखवलेलं आहे. यस, डबल कोट दाखवलेला आहे. हॅलो 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 हे असे नंबर सिंगल कोट, डबल, ट्रिपल मी तिथे करून दाखवले. पायथॉन स्ट्रिंग आर इम्युटेबल, दे कॅनॉट बी चेंज. या स्ट्रिंग चेंजेबल नाही. सगळ्यात महत्वाचं, द कॅरेक्टर इन द स्ट्रिंग कॅनॉट बी चेंज. फक्त तुम्ही या स्ट्रिंग मध्ये जे काय तुम्ही करणार ते चेंजेबल नाही. तुम्ही शोधू शकता. एक्झाम्पल नंतर पायथॉन स्ट्रिंग आर इम्युटेबल, दे कॅनॉट बी चेंज. सगळ्यात महत्वाचा पॉईंट सापडला. इम्युटेबल आहे स्ट्रिंग, दे कॅनॉट बी चेंज. ओके. आता मला प्रिंट इन ब्रॅकेट मी डॅश आणि वर सिंगल कोट देतो आणि मल्टिप्लाय 50 टाइम्स. यस, मला डॅश 50 डॅशेस पाहिजेत. हे बघा इथं भेटलं मला, या 50 अशा डॅश तयार करून दिल्या त्यांनी. प्रिंट, आता माझं नाव मी त्याला करायला सांगतो 15 वेळेस. यस, बघा प्रवीण 15 टाइम्स त्यांनी माझं नाव इथं तयार करून दिलं. सेकंड कमांड. एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला याच्यात इंटरेस्ट तयार होतो का नाही, तुम्ही काही पण सांगा त्याला, 1000 वेळेस, 1,00,000 वेळेस, 1 मिलियन टाइम्स सांगा, तो करून देणार. तुम्हाला तेवढी मेमरी पण देणार. प्रिंट प्रवीण 15 मी इतकं सिंपल बनवलं. प्रिंट पायथॉन, आता बघा, आता मी पहिले छोटे छोटे कामं घेतले, त्याच्यानंतर मी आता पायथॉन फ्लोटिंग नंबर घेतो आणि याच्यानंतर परत 10 इंटिजर पण घेतो, परत आपला हा डबल वाला मी टेक्स्ट पण घेतो, परत 4 इंटिजर पण घेतो, परत पायथॉन घेतो. एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल हे पण स्ट्रिंग झाली. याच्यात तुम्ही चेंज नाही करू शकत. जे तुम्ही इथं सांगितलं तेच तुम्हाला प्रिंट तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला हे बघा, प्रिंट नंतर 3.14 10 हॅलो 999 पायथॉन सगळं त्यांनी प्रिंट करून दिला रिझल्ट मला. गुड मॉर्निंग. नंतर आणखी दुसरी स्ट्रिंग बनवतो मी. याच्यात नंबर एक कलेक्शन, हे कलेक्शन, याच्यात नंबर सगळं काय आला, फ्लोटिंग पॉईंट तुमचा इंटिजर पण आला, टेक्स्ट पण आला, सगळं आलं. गुड मॉर्निंग म्हणतो मी, आता 1000 म्हणतो 33, फ्लोटिंग पॉईंट नंबर म्हणतो 33.33, गुड नाईट म्हणतो. एक्झाम्पल 4 तुम्हाला हे डिस्प्ले होईल. आता याच्यात आपण शोधू शकतो, एडिट आपण तर करू शकत नाही, चेंज नाही करू शकत याच्यामध्ये. आता मेसेज हॅलो, नेक्स्ट एक्झाम्पल 5, मेसेज हॅलो, ए मेसेज 0. आता या हॅलो मध्ये 0चं कॅरेक्टर आपल्याला शोधायचंय. 0 म्हणजे 0 1 2 3 4, ए इक्वल टू मेसेज 0. पहिलं कॅरेक्टर मला पाहिजे, तर त्याचा आन्सर काय येईल? पहिलं कॅरेक्टर हॅलोचं एच आन्सर आलं पाहिजे. एच आन्सर मला भेटलं. प्रिंट ए, त्या केसमध्ये मला प्रिंट एचं एच पहिलं लेटर मिळून जाईल. मी याच्यात सर्च करू शकतो काय मला शोधायचं ते. नंतर परत मी बी इक्वल टू मेसेज 4. आता 0 1 2 3 4 ओ आन्सर आला पाहिजे, भेटला. मी सर्च करू शकतो याच्यात बी मेसेजचा हा शब्द मी सांगितला. मेसेजने एक शब्द मी याच्यात एक टेक्स्ट लिहिलं, त्या टेक्स्ट मधली मी ए मेसेज मधून 0 1 2 कोणताही काही शोधू शकतो. तर असं हे स्ट्रिंगचं कलेक्शन असतं. युनिकोड कॅरेक्टर, युनिकोड कॅरेक्टर म्हणजे याच्यात शब्द, फ्लोटिंग पॉईंट, इंटिजर, सगळं काही आलं पाहिजे. काळजी घ्या.
नेक्स्ट यस, मी 2 नंबर मी तुम्हाला सांगितले होते, x इक्वल टू 10, b इक्वल टू 5. याच्यात मी कशी प्रोग्रामिंग करतो, x ग्रेटर दॅन y. आन्सर काय आला पाहिजे, रिझल्ट काय आला पाहिजे, ते तर आपल्याला रिझल्ट डिस्प्ले झाला पाहिजे ट्रू. ट्रू रिझल्ट आला पाहिजे, ट्रू रिझल्ट आला पाहिजे. यस, कारण काय x इक्वल टू, याच्यात सिंपल नंबर घेतले, x इज इक्वल टू 10 आणि y इज इक्वल टू 5. x मोठा आहे, रिझल्ट याच्या केसमध्ये ट्रू होईल. जर मी सेकंड केस घेतो, मी काय करतो, प्रिंट, आता त्याच्यातच करतो मी प्रिंट, याच्यातच प्रिंट y ग्रेटर दॅन x. आन्सर काय येईल, फॉल्स. सिंपल, x मोठा आहे, y मोठा नाही होऊ शकत. मी सांगितलं, स्पेसिफाय केलं मी, ते न्यूमरिकल मी स्पेसिफाय केलंय, मी डायरेक्ट बोलेचा वापर करतोय, तर याने तुमचा इंटरेस्ट तयार होईल. y मोठा आहे x पेक्षा, तर या नंबर मधून तो ऑटोमॅटिक ओळखून घेईल x मोठा आहे, y नाही, तर इथं फॉल्स आन्सर आलं पाहिजे, इथं फॉल्स आन्सर आलं पाहिजे, फॉल्स. अशा पद्धतीने मी काही करू शकतो ऑपरेशन. आता हे असं पण होईल का, मी काय करतो, प्रिंट x इज इक्वल टू y. नाही, x 10 आहे, y 5 आहे, डज नॉट इक्वल, सो इथं फॉल्स रिझल्ट डिस्प्ले झाला पाहिजे. तर मला मिळतात ट्रू, फॉल्स, फॉल्स झाल्या. 1 2 3. प्रिंट बोलेन 0, काय येईल, अगेन फॉल्स. प्रिंट बोलेन 42, यस, ओके. प्रिंट बोलेन इथं काहीच नाही, नो नंबर, काय फॉल्स, फॉल्स येईल. प्रिंट बोलेन पायथॉन चालल, याच्यात पायथॉन याच्यात काही ओळखण्यासारखं नाही. प्रिंट बोलेन ये ब्रॅकेट फॉल्स, याच्या ट्रू, हे ट्रू येईल. नंतर प्रिंट बोलेन ब्रॅकेट मध्ये काहीच नाही, काय ओळखायचं, फॉल्स. प्रिंट बोलेन नो, फॉल्स. ओके, आता या सगळ्यात महत्वाच्या बोलीच्या तुम्ही याच्यात काही पण करू शकता. ट्रू फॉल्स मध्ये जेव्हा आन्सर पाहिजे, दोन इनपुट आपल्याकडे असणार आणि ट्रू फॉल्स मध्ये आपल्याला त्यांचं काय ऍडिशन, हे सगळं जर आपल्याला ट्रू फॉल्स मध्ये शोधायचं असेल, आता याच्यात मी हे पण करू शकतो, a प्लस बी 15, दोघांची ऍडिशन 15 आहे, आणि मी a प्लस बी, मी याच्यात a प्लस बी 20 जर लिहून सांगितलं, विचारलं त्याला व्हेरीफाय कर, a प्लस बी 20 होतंय का, फॉल्स आन्सर यायला पाहिजे. तर तुम्ही कोणतं पण लॉजिकल ऑपरेशन याने ट्रू फॉल्स करू शकता, आणि तुमचे काही रिअल लाईफचे प्रॉब्लेम तुम्ही असे सॉल्व्ह करू शकता. तर या बेसिक कमांड झाल्या बोलिंगमध्ये. बोलिंगचा आपण असा वापर करू शकतो ट्रू फॉल्स मध्ये. इथं बघा रिझल्ट मिळतोय, आणि मी एकाच कमांडनी सगळं काही रन करतो इथं, किंवा बस इथं, किंवा इथं इथं एक प्लेचं बटन असतं, त्याने तुम्ही रन करू शकता. तुम्ही ह्या सेल सगळ्या एकाच टायमाला रन करू शकता, आणि इथं आपल्याला रिझल्ट सुद्धा मिळतो, डिस्प्ले होतो. प्रत्येक कमांडचा सेपरेट रिझल्ट डिस्प्ले होतो. तुम्ही हे हॉरिझॉन्टल सुद्धा करू शकता, पण व्हर्टिकल मध्ये पहिल्याचं रिझल्ट हा, दुसऱ्याचा हा कळायला सोपं जातं. तर तुम्ही मल्टिपल टास्क करू शकता, आणि तुमचा रिअल लाईफ काही पण प्रोजेक्ट बनवू शकता. मेमरी आपल्या कोणती मेमरी, कॉम्प्युटरची मेमरी इथं खर्च केली जात नाही, वापरली जात नाही. इथं तुमची मेमरी वापरली जाते, तुमच्या ड्राईव्हची मेमरी. मी लॉग इन केलं मेल आयडीनी, आपला मेलचा सगळा ड्राईव्हचा मेमरीचा वापर केला जाईल. सेव्ह करू शकता ही फाईल, नंतर रन करू शकता, परत तुम्ही चेंजेस करू शकता. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन आपल्याला गुगलने प्रोव्हाइड केलं. जेमिनीचा असिस्टंट, हा असिस्टंट म्हणजे AI असिस्टंट. तुम्ही हे करताना तुम्हाला सांगितलं जाईल तुम्हाला काय टाईप करायचं, खूप कमी टाइम मेहनत घ्यावी लागते, याच्यात मिस्टेक्स पण होण्याचे काही चान्सेस नाही. तर आत्ताचं फीचर खूप भारी आहे या पायथॉन मध्ये. गुगल कोलॅबचा वापर करा. हे बघा सिंपल, इथं एवढंच फक्त टाका, आपल्या याच्यात वेब ब्राउझरवर एवढंच फक्त प्रेस करा, तुमची डायरेक्ट होईल ऑटोमॅटिक. तुमचं गुगल जर लॉग इन असेल तर डायरेक्ट गुगलच्या ड्राईव्हवर तुम्ही शिफ्ट होणार, आणि डायरेक्ट इथं चालू करायचं, याच्यात प्रोग्रामिंग स्टार्ट करा आणि शिका. काही पण करा. आता मी किती भारी बेस्ट एक्झाम्पल दाखवले, किती मोठे ऍडिशन सबट्रॅक्शन असू द्या, सगळ्या कॉम्पोनंटचे असू द्या, पोलर रेक्टँग्युलर कोणतं काही असू द्या, कॉम्प्लेक्स नंबर करून दाखवलं, बोलेन सगळं काही करून दाखवलं. मी 2 नंबर ओळखायला सांगितले, मोठा शोध, छोटा शोध, सगळं काही मी याच्यात ऍप्लिकेशन कव्हर केली.